आजचा विषय हा न्यूज टुडे 24च्या सर्व प्रेक्षकांचा महत्त्वाचा आहे, कारण ज्यांची शिक्षणं राहिलेली आहेत आणि त्यांना शिक्षण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ॲडमिशन घेतल्यानंतर मला खूप छान वाटलं। इथं कॉलेजला रेग्युलर मी दिवाळीनंतर रेग्युलर केलं, त्यानंतर म्हणजे माझ्यातही खूप सुधारणा झाली अभ्यासाच्या बाबतीतही आणि शालेय अंतर्गत उपक्रमांच्या बाबतीतही। शाळेत खूप छान छान उपक्रम घेतले जातात। नाईट स्कूलमध्ये खूप छान वाटतं। मला माहीत नव्हतं नाईट स्कूल मध्ये खूप छान शिकवतात। नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। शिक्षणाला वय नसतं ही म्हण तर सर्वांनी ऐकलेलीच आहे, पण ही कोणी अनुभवली आहे का? तर कोणीच नाही। ज्यांचे शिक्षण राहिलेले आहे आणि ज्यांना शिक्षण करण्याची इच्छा आहे, पण नोकरीमुळे व्यवसायामुळे शिक्षण घेता येत नाही आहे, कारण टाईम हा मॅनेज होत नाही। पण आता काळजी करण्याची गरज नाही आहे। आपल्या अहिल्यानगरमध्ये ज्युनियर भाई सत्ता नाईट हायस्कूल आहे आणि यामध्ये हा शाळेचा टाईम आहे 6 ते 10 वाजेपर्यंत। त्यामुळे तुम्ही जर व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, तर तुम्हाला ते करून देखील तुम्हाला शिक्षण घेता येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला उत्तम दर्जाचं शिक्षण दिले जातं आणि या ठिकाणी सुविधा देखील उपलब्ध आहेत। टीचर्स सर्व प्रकारचे सुविधा तुम्हाला देतात आणि शिक्षण हे अति उत्तम देतात। आपण अधिक माहिती जाणूनच घेणार आहोत इथले चेअरमन आणि प्रिन्सिपलकडून। आत्ता माझ्यासोबत ज्युनियर कॉलेज भाई सत्ता नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉक्टर पारसजी कोठारी आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार। बरं, कॉलेजची वैशिष्ट्ये आणि माहिती काय सांगणार की ज्यांची शिक्षणं राहिलेली आहेत आणि ज्यांना शिक्षण करायचे आहेत, तर या कॉलेजमध्ये वयाची अट आहे का नाही, हे काय माहिती देणार? देतो, सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो। 1952 सालापासून ही रात्र प्रशाळा कार्यरत आहे। हिंद सेवा मंडळाची ही रात्र प्रशाळा आहे आणि सर्वात मोठं सांगायचं म्हणजे आजच्या घडीला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रात्र प्रशाळा आहे। सगळ्यात मोठी म्हणण्याचा उद्देश असा की एवढी विद्यार्थी संख्या महाराष्ट्रात जेवढ्या 85 शाळा आहे त्यापैकी सगळ्यात विद्यार्थी संख्या जास्त असलेली ही संख्या आहे। इथे वयाची कुठलीही अट नाही। यामध्ये ज्यांचं शिक्षण पासून वंचित राहिलेले आहेत किंवा काही त्यांच्या शैक्षणिक अडचणी आल्या असतील, आर्थिक अडचणी आल्या असतील, कौटुंबिक अडचणी आल्या असतील, तर तो पहिली पास असला, दुसरी पास असला, तिसरी पास असला तरी त्यांनी शाळेचा दाखला दिला तर त्याला डायरेक्ट 8वीमध्ये ॲडमिशन मिळते। इथे 18 पासून मुलं ती 45, 50, 60 वर्षापर्यंतसुद्धा मुलं त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतात। या शाळेमध्ये रात्र प्रशाळा म्हणून जर काही जणांचा गैरसमज असेल तर ती शाळा अत्यंत अद्ययावत असून इथे उच्च शिक्षित सर्व शिक्षक आहेत आणि शाळेची जर तुम्ही परंपरा पाहिली निकालाची तर ही 100% निकालाची परंपरा आहे। इथे सर्व मुलं आणि सर्व शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा जे काही वयस्कर विद्यार्थी आहेत ते सर्व दिवसा अर्थार्जन करतात आणि रात्री ज्ञानार्जन यासाठी येतात आणि त्यांची प्रगती उत्तमरित्या चालू असून या शाळेमध्ये सर्व सुविधा, मग ते संगणक असो, संध्याकाळी त्या मुलांना आम्ही जेवणाची सुद्धा एक मोठा अल्पोपर देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। शाळेकडून जर वह्या, पुस्तक, पेन किंवा शैक्षणिक साहित्य काही कमी पडलं तर त्यामध्ये ते सगळं त्यांना पुरवलं जातं। यामध्ये विशेष कौतुकाने मी सांगतो की आम्हाला गेल्या 5 ते 10 वर्षापासून मुंबईची एक मासूम संस्था ही जी रात्र प्रशाळेसाठी काम करते ती सुद्धा आम्हाला एक वरदान ठरलेली आहे। त्या शाळेकडून सुद्धा आम्हाला अनेक विविध उपक्रमांच्या करता सहकार्य मिळतं। मग ते शिक्षकांना असो, जादा तास घ्यायचे असले, प्रशिक्षक नेमायचे असले तर त्या सर्व व्यवस्थेसाठी ते आम्हाला पाठपुरावा करतात आणि शिक्षणाचा स्तर कसा वाढवला जाईल यासाठी आमचे प्राचार्य सुनील सुसरे सर आणि त्यांचे सर्व शिक्षकांची टीम ही कार्यरत असते। आणि आजपर्यंतचा निकाल तुम्ही पाहिला तर रात्र प्रशाळा काही जणांच्या डोक्यात आहे की परंतु ही दिवसापेक्षाही अग्रेसर आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आपण समक्ष आलेले आहात, आपण समक्ष पाहणी करा आणि सुदैवाने मला असं वाटतं की आपण या शाळेच्याच विद्यार्थ्यांनी आत्ताच मला असं कळालं तर त्या आपण सर्व पाहून त्यावर चित्रीकरण करावं आणि त्यावर तुम्ही विश्लेषण द्यावं। आम्ही सांगत आहोत आमची शाळा आहे चांगलीच आहे, 100% चांगली आहे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही। यापुढेही सगळं प्रोग्राम चांगलेच होतात। यानंतर आम्ही एक अजून नवीन उपक्रम म्हणजे आमचं सायन्स
कसं इथे विज्ञान शाखा कसं येईल यासाठी प्रयत्न करीत आहोत. आमचे प्राचार्य आणि सर्व आमची हिंदू सेवा मंडळाची टीम त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि लवकर विज्ञान शाखासुद्धा इथे उपलब्ध होईल. आत्ता वाणिज्य आणि कला शाखा अत्यंत उत्तम रीतीने इथे काम करत आहे. सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहे आणि शिक्षणाचा स्तर अत्यंत प्रथम दर्जाचा असून सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे. कुठलीही कमतरता विद्यार्थ्यांना इथे नाही. शाळेची वेळ ही संध्याकाळची 6 ते रात्री 10पर्यंत असते. अगदी मुलांची सर मला सांगा आता की भरपूर अशा गृहिणी आहेत किंवा व्यावसायिक आहेत जे नोकरीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, पण इच्छा तर आहे घेण्याची, पण काही अडचणी असतात त्यांच्या, तर त्यांना आव्हान काय करणार त्या विद्यार्थ्यांना? आव्हान म्हणजे असं आहे की ह्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठीच ही शिक्षण संस्था उघडलेली आहे की कोणाच्या काय वैयक्तिक खाजगी कौटुंबिक अडचणी असतील तर त्याच्यातनं आपण मार्ग काढू. पण ही शिक्षण व्यवस्था जी उपलब्ध केलेली ही ज्याने वंचित राहिले किंवा शैक्षणिक अडथळे आले किंवा ज्यांची आता आमच्याकडे मागच्या वेळेस 26 वर्षानंतर शिक्षण प्रवाहात आलेली मुलगीसुद्धा 10वीला पहिल्या नंबरने पास झालेली, 26 वर्षानंतर ती शिक्षण प्रवाहात आली, तर अशा कोणी भगिनी गृहिणी ज्या असतील त्यांनी इथे येऊन आमच्या प्राचार्यांना भेटावं. आमच्या शाळेत त्या सर्व सुविधा आहेत. त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या कलाने आम्ही त्यांना आत्मसात करता येईल. परंतु इथे शिक्षण व्यवस्था उपलब्ध आहे. कोणी संकोच करू नये की मी मोठ्या व्हायचे आहे की लहान व्हायचे. इथे सर्वांना विद्यार्थी म्हणूनच हे केलं जातं, संबोधलं जातं आणि सर्व सुविधा पुरवल्या जातात. आता अडचणींना रस्ता कसा काढायचा हा शिक्षण आणि आम्ही सर्व मार्ग काढू, पण त्यांची इच्छा ही मोठी दांडगी असली पाहिजे. आमच्याकडून ती सर्व परिपूर्णता केली जाईल. त्याच्यात कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. त्यांची वेळ ह्या सगळ्या गोष्टी, आता रात्र प्रशाळा म्हणली की ही रात्रीचीच आहे, त्याला काही मी वेगळं स्वरूप देऊ शकत नाही किंवा त्याला शिक्षण संस्था वेगळं करू शकत नाही. 6 ते द्या ह्या वेळेत त्यांच्या थोड्याशा सोयी अडचणी या सर्व शिक्षक समजावून घेतात आणि त्यांना सहकार्य करतात. पण मी परत एकदा विनंती करतो की ही रात्र प्रशाळा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही या सगळे सुशिक्षित व्हा. बऱ्याचशा गृहिणी आता उत्सुक होत आहेत. आमच्या काही वर्गात तर आई आणि मुलगी, आई आणि 2 मुली अशासुद्धा एकाच वर्गात शिक्षण घेत आहे. अशा पद्धतीची शिक्षण संस्था चालू आहे आणि मुलींचा आणि स्त्रियांचा, भगिनींचा प्रतिसाद आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं तुमच्या वैयक्तिक अडचणी ह्या चर्चेतनं सोडवल्या जातील. तुम्ही या, वेलकम, तुमचं स्वागत आहे. तुमचं सर्व शिक्षण साहित्य देऊन सर्व शिक्षकांकडून तुमचं सर्व सहकार्य केलं जाईल. त्या अडचणी तुमच्या मनात ठेवल्या आणि संकोचित वृत्ती ठेवली तर तुमचं पुढं काही होणार नाही. तुम्ही या, वेलकम आहे. तुमच्या सर्व अडचणींवर मात करून तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी भाई सत्ता नाईट हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, आमचे सर्व शिक्षक, आमची शिक्षण संस्था, हिंदू सेवा मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळ त्यासाठी तत्पर आहेत. चेअरमन या नात्याने काम करताना माझा जो 10 वर्षाचा अनुभव आहे यामध्ये आता अग्रेसर प्रगती होत चाललेली आहे. आणि भाई सत्ता नाईट स्कूल पूर्वी कोणाला माहीत नव्हतं, पण आज सर्व दूर सगळीकडे माहिती आहे. आणि तेच यावेळेस आम्हाला ॲडमिशन बंद झाल्या असं सांगावं लागलं, म्हणजे इतका प्रवाह वाढलेला आहे. या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर अंदाज लावू शकता की भाई सत्ता नाईट स्कूल किती पुढे चालली आहे. परंतु तरी असून माझी अशी इच्छा आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्ही जे आलात तर याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन अजून किती तळागाळातल्या माध्यमात जाईल, खेड्यापाड्यात किती जणांना कळेल, यासाठी तुम्ही आमच्या या प्रसिद्धी माध्यमातून प्रयत्न केले तर आम्हाला त्याचं सहकार्यच मिळेल. तुम्ही आलात, आम्हाला जी काही सहकार्य केलं आणि आम्हाला प्रसिद्धीसाठी मदत करतात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. असंच वारंवार प्रसिद्धीच्या जोधातनं सहकार्य करत राहावं आणि आमच्या शाळेला सहकार्य मिळेल आणि विद्यार्थी संख्या कशी वाढेल यासाठी तुम्हाला आणखीन काही नवीन उपक्रम किंवा काही वाटलं तर शाळेला केव्हाही भेट द्या. तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य शाळेकडून मिळेल. धन्यवाद सर. नक्कीच सरांनी सांगितलेलं आहे की आई व 2 मुली किंवा मुलगी आणि आई यांचे देखील या ठिकाणी ॲडमिशन झालेली आहेत. आपण त्यांना देखील भेट देणारच आहोत. आता मी प्रिन्सिपल, या शाळेचे प्रिन्सिपल सुनील सुसरे सर यांच्या देखील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा की आता तुम्ही इथले प्रिन्सिपल आहेत आणि तुम्ही तर बघतच आलेला आहात की कशा पद्धतीने स्टुडंट या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला येतात, कशा पद्धतीने ते काम करून कामावरनं या ठिकाणी येत असतात, तर त्यांचा अनुभव तुम्हाला कशा पद्धतीने आलेला आहे? या ठिकाणी मी अनुभव सांगेल की अनेक जण शिक्षणापासून आजही वंचित राहिलेले घटक आहेत. त्यामध्ये महिला आहेत, पुरुष वर्ग आहे की जे पूर्वीच्या काळी कमी शिक्षणावर जॉबला लागलेत किंवा आपल्या कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचं शिक्षण खंडित झालेलं आहे, परंतु आज त्यांना शिक्षण घ्यावं वाटतं आहे. अशा विद्यार्थ्यांचं मी नेहमी स्वागत करत आलेलो आहे. इथं यावर्षी एकूण 622 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत.
इयत्ता 8वी ते 12वी कला वाणिज्य शाखा आहेत. 8वीमध्ये पहिली दुसरीतनं ज्यांनी सोडून दिली शाळा, आर्थिक परिस्थिती नाही, ते आज डायरेक्ट शासन मान्यतेनुसार 8वीमध्ये प्रवेशित होऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांनी आमच्या रात्रशाळेत प्रवेश घ्यावा या ठिकाणी असं मी आवाहन करतो. त्यांना सर्वतोपरी सहकार्य हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष असतील, मानद सचिव, कार्याध्यक्ष, तसेच शालेय समितीचे चेअरमन यांच्या सहकार्याने त्यांना पूर्णतः मदत केली जाते. त्याच पद्धतीने मुंबईची मासूम संस्था आहे, ही शिक्षणात तर मदत करतेच, परंतु त्यांना करिअर करण्यासाठी, व्यवसायासाठी कर्ज देते. प्रशिक्षण करायचं असेल तर त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 12वी नंतरचं पुढचं शिक्षण करायचं आहे त्यालासुद्धा शिष्यवृत्ती म्हणून मदत केली जाते. बरं, या शाळेमध्ये मी असं ऐकले की भरपूर तुम्ही कोर्सेस देखील जे विद्यार्थी आहेत त्यांना उपलब्ध करून देतात, त्यांना शासनामार्फत आर्थिक निधीसुद्धा मिळतो, तर ते कशा पद्धतीनं दिला जातो? या ठिकाणी चांगला प्रश्न विचारला आहे, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी मासूम संस्था जी आहे ती यांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरित करते. त्यांना रोजगार उपलब्ध कसा होईल आणि त्यांचा उत्पन्नाचा स्रोत कसा वाढेल, की जेणेकरून 10,000 मिळत असेल तर त्याला 12,000 कसे मिळतील, या दृष्टीने ती संस्था प्रशिक्षण देते. आणि प्रशिक्षणासाठी 90% शिष्यवृत्ती मासूम संस्था देते आणि 10% विद्यार्थ्यांनी भरायचे असतात. अशा रीतीने आज साधारणतः 20 मुलींनी इंडियन फॅशन अकॅडमी या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. त्यांना प्रत्येकी 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळालेली आहे. पण यामध्ये कोर्स कोणते कोणते आहेत, म्हणजे कशा प्रकारचे आहेत? संगणकाचे कोर्स आहेत, मेडिकलचे कोर्सेस आहेत, नर्सिंग वगैरे. त्याच पद्धतीने फॅशन अकॅडमीमध्ये ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहे, ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे. म्हणजे विद्यार्थ्याची गरज, आवड हे सगळं पाहून त्याला मदत केली जाते. बरं, आता विद्यार्थ्यांना आव्हान काय करणार आहे? या ठिकाणी प्रवेशित झालेले विद्यार्थी तर आहेतच, परंतु प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला, नातेवाईकाला, त्याच पद्धतीने समाजकार्य करणारे जे समाजातील घटक आहेत त्यांनीसुद्धा आपल्या आजूबाजूला जर असे विद्यार्थी असतील की ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे, त्यांनी आमच्या रात्रशाळेमध्ये त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रवेशित करावं व या शैक्षणिक कार्यात सहभाग घ्यावा असं मी आवाहन करेल. चालेल, आपण नक्कीच आता काही वर्गांना भेट देऊयात आणि पाहूयात विद्यार्थी देखील किती संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही पाहू शकता इथे किती मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. कोणी म्हणेल का की ही रात्रशाळा आहे आणि रात्रशाळेचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता आपण या वर्ग शिक्षकांशी देखील आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आत्ता पवार सर आहेत आणि हे या ठिकाणी इंग्रजी विषय हा शिकवतात, तर त्यांच्याकडून देखील काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा की या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थी येतात आणि तुम्हाला अनुभव काय आहे या विद्यार्थ्यांचा, कशा पद्धतीचे येतात, कुठून येतात, त्यांच्या जॉबविषयी काही माहिती द्या. आपल्या या ज्युनियर कॉलेज भाई सत्ता नाईट हायस्कूलमध्ये हे विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरातून, म्हणजेच दिवसा काम करणारे आणि MIDC, केडगाव, भिंगार किंवा सावेडी, इकडं सारसनगर, वेगवेगळ्या उपनगरांमधून विद्यार्थी या ठिकाणी येतात. हे विद्यार्थी दिवसा कुठं इंडस्ट्रीमध्ये, कुठं हॉटेलमध्ये, कुठं दुकानांमध्ये कामं करणारे असतात. आणि लोकांचा एक गैरसमज असा झालेला आहे की रात्रशाळा म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी किंवा प्रौढांसाठी, परंतु ती तशी संकल्पना नाही. आजच्या या युगामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की दिवसा आपण काहीतरी काम केलं पाहिजे. स्वावलंबी जे शिक्षण खरं जे ब्रीद आहे ते रात्रशाळेमध्ये आहे. दिवसा काम केलं पाहिजे, आपण आपल्या अर्थार्जन केलं पाहिजे, आपल्या जीवनासाठी पैसा कमावला पाहिजे. आणि ही आजच्या काळामधली फार मोठी गरज आहे, कारण आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू तर आपण कुठल्याही प्रकारचा कोर्स करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जनरली दुसरे टीचर नसतात. या ठिकाणी सर्वोच्च शिक्षित शिक्षक आहेत, यामध्ये सेटनेट झालेले प्राध्यापक आहेत, यामध्ये काही जणांची जवळजवळ अर्धे शिक्षक जे आहेत ते आता सध्या PhD करत आहेत.
संपूर्ण शिक्षक स्टाफ हा सुशिक्षित आणि सर्वजण MA BEd म्हणजे प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेले आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची कुठली उणीव राहणार नाही या बाबतीत आम्ही फार चोख असतो. विद्यार्थ्यांना जे हवं आहे ज्या पद्धतीचं त्यांना जसं पचल जसं रुचल, कारण आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा थोडा गॅप झालेला असतो. काही जणांचा गॅप असतो, काही जण रेग्युलर असतात ते पटकन कॅच करतात, परंतु ज्यांचा गॅप झालेला असतो त्या विद्यार्थ्यांना थोडंसं जास्त शिकवावं लागतं, तेच रिपीट करून घ्यावं लागतं. येथील शिक्षक वृंद अतिशय कष्टाळू असून कितीही वेळा रिपीट करण्याची जरूरत पडली तर ते रिपीट करतात विद्यार्थ्यांसाठी. या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे मुख्यतः छोट्या छोट्या व्यवसायामधले छोट्या ठिकाणी कामं करणारे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुढं काहीतरी करायचं आहे. कारण जबाबदारीमुळं काय असतं, काही ज्या स्त्रिया असतात त्यांचं लवकर लग्न झालेलं किंवा घरच्या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही किंवा आणखी काय त्यांच्या अडचणी असतात आणि नंतर त्यांना जाणवतं की मी हे शिक्षण पूर्ण करावं आणि मग ते शिक्षण पूर्ण करण्याची जेव्हा जाणीव होते त्यानंतर त्यांना वाटतं की आपण कुठंतरी जावं, परंतु त्यांना माहीत नसतं की रात्र शाळेमध्ये दिवसा आपण आपले घरचे सर्व कामं करून सायंकाळी शिक्षणासाठी आपण येऊ शकतो. अशा प्रकारचे हे आमचे विद्यार्थी आहेत. अजून देखील शिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील माहिती घेऊया. आता या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची प्रोसेस कशी आहे? आपल्याकडे ॲडमिशन घेत असताना 8वी ते 12वी या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. वयाचं बंधन नाही, मिनिमम कमीत कमी 14 वय ज्यांचं असेल त्यांना 8वीमध्ये ॲडमिशन मिळतं. पहिली नापास जर विद्यार्थी असेल तरी देखील आपल्याकडं 8वीमध्ये ॲडमिशन दिलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडं 11वी आणि 12वी आर्ट्स व कॉमर्स हे 2 वर्ग या ठिकाणी चालवले जातात. या ठिकाणी 11वी 12वीमध्ये देखील विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. लवकरच या ठिकाणी आपण सायन्स देखील चालू करण्याचा आपला उद्देश आहे. आपण सायन्स देखील या ठिकाणी चालू करणार आहोत. याबरोबरच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कला व गुणांना देखील या ठिकाणी वाव दिला जातो. आपल्याकडं आत्ताच मागील महिन्यामध्ये मासूम शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये देखील आपल्या भाईसत्ता नाईट हायस्कूलने कबड्डी संघाने विजेतेपद मिळवलेलं आहे. त्याचबरोबर मुलींच्या डॉजबॉल या संघाने देखील विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी शिक्षणाबरोबरच कलागुणांना देखील या ठिकाणी वाव दिला जातो. त्याचबरोबर जे विद्यार्थी दशेमध्ये ते करू शकले नाही ते आपल्या या ठिकाणी त्यांना करण्याची संधी मिळते. सहलीला देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातो. त्याचबरोबर वार्षिक पारितोषिक समारंभ असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल हे देखील या ठिकाणी पार पाडले जातात. आत्ता आपण एका विद्यार्थिनीची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगशील, कितवीपासून या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तुला अनुभव कसा आलेला आहे, तुला शिक्षण कशा पद्धतीचं आहे, काय काय सुविधा तुला भेटतात या ठिकाणी? मी इथे 10वीपासून आलेली आहे आणि त्यांचं शिक्षण पण रेग्युलरसारखंच आहे. आपल्याला सिलेबस पण काही वेगळा नाही. तर काहींना काय वाटतं की रात्रशाळा म्हटल्यावर तिथं म्हणजे अभ्यासक्रम वेगळा असेल, पण नाही, जे रेग्युलरमध्ये आहे तेच रात्रशाळेमध्ये आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात. तुम्हाला आणखीन कुठे कोर्स वगैरे करत असेल ते पण आम्हाला रात्रशाळेकडून मिळतात, कारण की मी स्वतः कॉम्प्युटरचा कोर्स करते आणि शाळेने माझी फी भरलेली आहे. पण ही शाळा कितीपासून चालू होते, कितवीपासून आहे? 8वी ते 12वीपासून. आणि जसं की रेग्युलर कॉलेजमध्ये इंटरव्हल वगैरे होते तसं या शाळेमध्ये आहे का? आहेत ना. आहे का? हो. अजून काय सांगशील, काही मैत्रिणी असतील त्यांना तू घेऊन आलेली का शाळेमध्ये? आलेली मैत्रिणींना पण घेऊन माझ्या. ती तिकडे बसली सरिता माने भोसले. तर मी 11वी आर्ट्स या विद्यालयामध्ये मी प्रवेश केला आणि माझी मुलगी रागिनी गायकवाड, तर हिने 12वी आर्ट्स या विद्यालयामध्ये प्रवेश केला. तर सर्वात प्रथम मी एवढं सांगू इच्छिते की या शाळेत ज्यावेळेस मी पहिल्यांदा आले त्यावेळेस मला थोडंसं म्हणजे थोडीशी असं भीती वाटत होते की नंतर मग मी माझ्या मुलीचा विचार केला की आपण जर डेमध्ये जर ॲडमिशन नाही घेऊ शकलो तर आपण नाईट स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. काय सांगशील, कधीपासून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि कितवीपासून घेतलं? मी आत्ता 12वी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आहे. मी साधारण सप्टेंबरमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे ॲडमिशन घेताना मला प्राचार्यांकडून कळालं की आपलं नगरमध्ये नाईट कॉलेजसुद्धा आहे आणि मग मी 12वी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मला खूप छान वाटलं. इथं कॉलेजला रेग्युलर मी दिवाळीनंतर
रेग्युलर केलं त्यानंतर म्हणजे माझ्यातही खूप सुधारणा झाली अभ्यासाच्या बाबतीतही आणि शालेय अंतर्गत उपक्रमांच्या बाबतीतही. शाळेत खूप छान छान उपक्रम घेतले जातात आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतली जातात आणि खूप असं कॉन्फिडंट वाटतं आहे मला आता. आणि माझं वय आता 32 आहे. 32व्या वर्षी मी प्राचार्यांच्या प्रेरणेने ॲडमिशन घेतलं आहे. मला खरंच खूप आनंद होतो आहे. माझी आई रात्र शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत आणि माझी आई 11वी आर्ट्समध्ये आहे, मी 12वी आर्ट्समध्ये आहे. नाईट स्कूलमध्ये खूप छान वाटतं शिक्षण घेताना. मला माहीत नव्हतं नाईट स्कूलमध्ये खूप छान शिकवतात. आता आपण पाहिलेलेच आहे की अहिल्यानगरमधलं हे नाईट हायस्कूल आणि यामध्ये उपस्थित असणारी विद्यार्थी संख्या. याच पद्धतीने तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल आणि राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल, कारण शिक्षण घेण्याची इच्छा भरपूर जणांची असते. जसं की मी आधी म्हटलं होतं की शिक्षणाला वय नसतं, तर खरंच शिक्षणाला वय नसतं. तुम्ही पाहिलेलं आहे 35 वर्षापासून देखील या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत. कॅमेरामॅन इस्माईल कुरेशीसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.